ब्लॉग. सो खूप दिवसांनी पब्लिक आले ना मागे, पाणी टाकता टाकता पब्लिक आले. हे बघा साठी. आता डायरेक्ट तिकडे पोहोचूनच भेटू तुम्हाला. चला चला पुढे चालत. सगळे डोंबिवलीला उतरते. आता ये लोग ऐरोलीला जाणार आहेत. कैसा लगा आपको? कैसा लगा आपको? बस अच्छा लगा ना. वो थोड़ा पहले तो बंद था, इसके लिए इशू हुआ, नहीं तो क्या भेट है चालू है. आता परत कधी ह्याचा आता बँड बाजा भारत आहे. तरी एक प्लॅन झाला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मिस्टर मयूर ब्लॉग. सो खूप दिवसांनी आता एक नवीन ट्रिपला चाललो आम्ही. वन डे ट्रिप असेल आणि कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन. आता माणूस येतोय खाली पिकअप करायला आणि 4 जण आय थिंक ठाण्यावरून येतात आणि यश आहे आपल्यासोबत. सो सगळे भेटलं तर दाखवीन मी. आणि आय नो कोकण ट्रिप नंतर आधी हा पहिला ब्लॉग येईल, नंतर मग दुसरे ब्लॉग येतील. सो चला भेटूया आता. तर मित्र फायनली माणूस भेटलेला आहे आता. आणि आम्ही यशला आधी सर्वात पहिला यश आलाय आज आणि आता आम्ही निघालोय. आणि मित्रांनो, जेव्हा मी घरून निघालेलो ना तेव्हा मी या भाईला बोललेलो मी कल्याणला, म्हणजे विचार करा तुम्ही. तर आता आम्ही निघालो. आता आम्ही इथून स्टेशनला जाऊ आणि मग तिकडून चौघांना पिकअप करायचं. ते लोक आता ठाण्याला आहेत. आता बघूया कसं काय ट्रिप होते आणि मग निघू. पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला. चला बाय. हे कट करीन मी थोड्या वेळात. आणि तुम्ही टिटवाळ्यात गेलात तर तुम्हाला कळेल कुठे जायचं आहे. सो बघू आता, अजून वेट करतो आम्ही. आणि आज रागवू पण शकत नाही, मामा आहेत आपले. सो शिव्या घालणं बंदिस्त आहे आम्हाला. सो बघू आता कधी येतात. आले की दाखवू आम्ही. तर मित्रांनो अजून पब्लिक आली नाही. सो आम्ही बोनेट उघडायला शिकतोय. हुकला बाजूला सारखं बघा. त्या हाताने बोनेट उघडायला शिकतोय आम्ही. वरती करणं जरा त्याला. बोलला क्या गुंडा बनेगा रे तू. तो अरे बापरे, पब्लिक आले ना मागे, पाणी टाकता टाकता पब्लिक आले. हे बघा 2 जण. हे मामा किधर है? अरे बहन का शादी के लिए लड़का देखने जाने का. अरे मामा नाही मामा. अरे वा, पाणी बिणी टाकलं जाते. आता सगळे कचकी बनवून आले एकदम. बनवून यावं लागतं मित्रांनो, नाहीतर काय. तो बघा सोनू तिकडं. आता निघूया मस्तपैकी. आणि हा राजन आलाय, पांड्याचा भाऊ गावावरून. चला निघूया आता. तर मित्रांनो आम्ही आता निघालोय. तो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की उंदीर मामी की छत्रपती जिंदाबाद. छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. आता आम्ही डायरेक्ट मेरे को गूगल पे दिखा रहा है कि वो मंदिर वेनसडे को खुला है. तर मित्रांनो आम्ही पहिली स्टोरी टाकायला आता उतरलोय मानकोली ब्रिजला. आणि आम्ही चाललोय. चालू करत आहोत आता. हे बघा पोरं सगळे लाईट कपडे घालून आले. कोणच डार्क नाही घालत. राजन का मैच हो रहा है. हे दोघं मॅच करून आले. मेरा और सोनू का का मैच हो रहा है. की मजारिका ब्रिज. तर आता आम्ही फोटो बिटो काढतो आणि मग निघतो. लवकर काढ, लवकर काढ. तोड चष्मा तोड दे. तर मित्रांनो आम्ही चाललोय कैलास टेम्पलला फोटो काढायला. काय तर आम्ही चाललोय मित्रांनो कैलास टेम्पलला. तो बघू 4.5 तासाचा प्रवास आहे. तो आम्ही सावकाश जाऊ पुढे. आणि आता निघतो. आता प्रवासात कुठे खायला वगैरे थांबलो तर दाखवतो तुम्हाला. चला आता एक स्टोरी टाकतो. आणि कुठे थांबलो. एक पहिला ब्रेक घेतला आम्ही. इथं खायला बघतोय का आहे का.
बघू काय खायला भेटतं आणि मी इथून पुढचा प्रवास चालू करू. खूप रेमटावून आणलं आहे गाडी म्हणून मग जरा ओपन केलं आहे. नॉनस्टॉप 120 110 चालू होती. तो बघू आता काय घेतोय खायला. तर मित्रांनो आम्ही आता 8 वडेपाव घेतलेत. इकडे बघा घेतलं माझ्याकडे भूक लागले जाम मित्रांनो. तुम्ही नंतर या आता माझ्यासोबत. हे तर फक्त वडेपाव आहेत आणि अजून खूप काय मागवलं आम्ही. मिसळपाव पण आहे, सँडविच पण आहे, सगळं घेऊया. एकसाथ दाखवतो तुम्हाला टेबलवर. तर मित्रांनो आता मिसळपाव पण आलं आणि वाटतं एकदम सेक्सी. आता खाऊन बघतात ते लोक. खाऊन वडापाव कसा आहे आता बघू. चला मी पण खायला बसतो आणि सांगतो तुम्हाला हे कशी आहे मिसळ कशी आहे. आणि आता मेंदूवडा पण आलं आहे आणि सँडविच यायला वेळ लागेल. सो ते काय नॉर्मल आहे. चला खाऊन वगैरे भेटतो. सगळ्यांचा मूड ऑफ झाला. आम्ही इकडे आलेलो आज फिरायला आणि बंद आता आणि मंगळवारचा दर बंद असतं. सो आता बघू काय जुगाड करतोय. कॉल बिल लावलेत जायला भेटतंय का आतमध्ये. मला तर वाटत तर नाही जायला भेटेल. आता दुसरीकडे कुठेतरी जावं लागेल. तो बघू आता मूड ऑफ झाला आहे पण ठीक आहे बघू कुठेतरी जाऊन तर येऊ फिरून येऊ. आम्ही जरा मूड चांगला गेला और ना दुसरा लेनी है. और तर मित्रांनो आम्ही जरा मूड चांगला गेला आणि इथे एक ज्योतिर्लिंग आहे तिकडे आता जातो घृष्णेश्वर. सो बघू आता इकडे कसं. आणि आता इथं दर्शन घेऊन मग त्र्यंबकेश्वरला जाऊ आम्ही. माझे दोस्तो मूड जरा चांगला केला एकदम चांगला मूड आहे आमचा. गाडीतून काय आणि फर्स्ट टाइम असं झालं की आम्ही स्टेसाठी बोलतोय पण पांड्या ऐकत नाही. आता मी मयूरची गोष्ट ऐकतो. मयूरने बोलले की जरा नो बोलायचं तर नो बोललोय मी. आता मी ट्राय करतोय की तो थांबेल. बघूया काय सीन होतं. आता दर्शन करू घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून आलोय. खूप मस्त वाटलं. सोनू नव्हता आला. सोनूचे काय पर्सनल रिझन होतं जरा. आम्ही आता दर्शन करून आलो. आता निघू आम्ही त्र्यंबकेश्वरसाठी. आता डायरेक्ट तिकडे पोचूनच भेटू तुम्हाला. आता मध्ये थांबणार तर नाही कुठे. तर भेटूया आता. तर मित्रांनो आम्ही आता खूप सारा प्रवास करून आता जरा थांबलोय हवा चेक करायला. कारण टायरमधली हवा जरा वाढले वाटतं. कधी कमी करू लेवल करू. अजून 150 नाही 116 किलोमीटर बाकी आहे आय थिंक त्र्यंबकेश्वरसाठी. आणि मग तिकडे जाऊन दर्शन पण घ्यायचं आहे. तिकडे जर रांग असेल तर खूप वेळ जाईल. आणि रिटर्न आम्हाला आजच घरी जायचं आहे कारण उद्या ऑफिसला पोचायचं आहे. आता माणूसच हवा बघतो. हा बघा बघू आता कसं काय होतं. आणि मग मी तुम्हाला भेटतो पुढे. मित्रांनो इथून आपल्याला मंदिर दिसतंय. बघा किती भारी वाटतंय. आता तिकडे जाऊन दाखवू तुम्हाला. चला मित्रांनो आलो आम्ही आता मंदिराच्या उपप्रवेशद्वारासोबत. आता जाऊ आता आतमध्ये दर्शन दाखवतो तुम्हाला. चला तर मित्रांनो आम्ही आता इथून पास काढलाय. ह्याच्यात फोटो बघा सगळ्यांचे. हे बघा फुल आरोपी नंबर सगळे आरोपी नंबर 420. बघा चला चला पुढे चालत बाबू सगळे आलेत. आता इथून 5 किलोमीटर तरी चालायचं आहे आणि मग मंदिराजवळ जायचं आहे. किलोमीटर चालून आता परत 5. आणि ते पण सीन काय आला बघा. लाईनीत पहिलं होतं तेव्हा कोण नव्हतं. सगळी पब्लिक आली आणि नंतर मग कॅश नव्हते म्हणून कॅश घ्यायला गेलो. तेवढं सगळी पब्लिक जमली. आज सीनच आजची ट्रिप जरा किचकट आहे पण एन्जॉय तर करतो आम्ही. तर मित्रांनो दर्शन एकदम मस्त झालं. नाही बोलून आमचं 10 मिनिटात दर्शन झालं. पास काढले म्हणून. एकदम फास्टेस्ट दर्शन एव्हर होतं आमचं. फास्टेस्ट आम्हाला बाहेर सांगितलेलं की 2 तास लागतील VIP लाईन मध्ये पण नाही. 10 मिनिटात दर्शन झालं आमचं आणि एकदम मस्त झालं.
एकदम मजा आता त्याला फोटो बिटो काढूया जरा. मित्रांनो आता मस्त दर्शन झालं आणि एवढी लाईन आहे. पण आम्ही कसं पास येऊन गेलेलो मग लवकर दर्शन झालं आमचं. आता फोटो काढतो इकडे आणि मग निघू आम्ही डायरेक्ट घरच्या प्रवासाला. मित्रांनो खूप वेळाने आता आम्ही थांबलोय आणि आता जरा खायला वगैरे घेतो. तर आता बघू अजून काय घ्यायला भेटतंय का. चला. तर मित्रांनो फायनली आमची ट्रिप कंप्लीट झाली आता आणि आता सगळे डोंबिवलीला उतरते. आता हे लोक ऐरोलीला जाणार आहेत. कैसा लगा आपको? कैसा लगा आपको? बस अच्छा लगा ना. वो थोड़ा पहले तो बंद था इसके लिए इशू हुआ, नहीं तो क्या भेटाय चालू आहे. आता परत कधी ह्याचा तर आता बँड बाजा बाराच आहे. तरी एक प्लॅन झाला आहे, तुम्हाला कळण्यात येईल लवकरच. बघू कसं काय होतं. चला मित्रांनो आम्ही आता सगळ्यांना सोडून आलेलो, तुम्ही बघितलंच असेल. आणि त्याच्यानंतर 1 तास झालाय आणि आम्ही CNG साठी फिरत होतो. आता फायनली एका पंपावर आलोय आम्ही आणि आता दुनियाची लाईन आहे. आता प्लॅन आहे की घरी जाऊन जेवायचं वगैरे आणि मग परत कुठेतरी जायचं. दाखवू पण मी घरी जाऊ. अच्छा हा दाखवू आम्ही तुम्हाला. सो बघू. चला आता CNG भरतो आणि मित्रांनो आता वाजले आय थिंक किती वाजले रे, 2 वाजलेत आणि अजून व्लॉग संपला नाही. आता आम्ही गाडी घेऊन चाललोय. यशला गाडी शिकवायचं पूत आला आम्हाला. आता जरा पत्ते खेळत होतो, आता निघतोय गाडी शिकायला. तो त्याला दाखवतो आणि मग तिकडेच ब्लॉग एंड करून टाकू आपण. थोडे क्लिप्स दाखवून तुम्हाला. चला बाय. तर मित्रांनो आता आम्ही गाडी वगैरे शिकून आलो आणि पाऊस पडतोय आणि आता मी ब्लॉग एंड करतोय. सो आता एडिट वगैरे करून कधी टाकायला भेटतोय ते बघेन. सो भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. सो चला.